नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी आणि पिहू गणपती पुढे शुभम करोती म्हणत असतात. आरती झाल्यावर पिहू म्हणते की त्या दिवशी किती मस्त वाटत होतं. यावर नंदिनी बोलते की कुठल्या दिवशी पिहू? पिहू म्हणते की ज्या दिवशी तुम्ही सगळे हात जोडून देवासमोर शुभम करोती म्हणत होता त्या दिवशी. तेव्हा तिथे आत्या सुद्धा आलेली असते. वहिनी बघ ना, तू आणि मी आपण दोघी सुद्धा एकट्या पडल्या आहोत. माझ्यामुळेच. नंदिनी म्हणते की असं काही नाही आहे पिहू. पिहू म्हणते की नाही वहिनी, जे खरं आहे ते खरं आहे. बघ ना ग, त्या दिवशी मी अगोदर हो म्हणाले, मग नाही म्हणाले. अशा मुलीवर कोण विश्वास ठेवेल? नंदिनी म्हणते, का मी आहे ना, मी ठेवेल विश्वास. आणि त्या दिवशी तू हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, हो ना? तेव्हा पिहू मान हलवते. नंदिनी म्हणते की पण पिहू, तू नाही का म्हणालीस? भीतीमुळे पिहू घाबरूनच म्हणते हो, कारण त्या दिवशी वसू मावशीने माझा हात घट्ट धरला होता. खूप दुखत होतं मला आणि चिमटा काढल्यासारखं होतं. तेव्हा आत्या म्हणते की तसा चिमटा काढायला हवा. का पिहू? पिहू लगेच नंदिनीच्या मागे लपते. तेव्हा आत्या नंदिनीला म्हणते की तू का बघते माझ्याकडे? महा आगाऊ आहे. पिहू हिच्या आई वडिलांनी वेळी चिमटे काढले असते ना, मावशीच्या चिमट्याला घाबरल्याची वेळच आली नसती हिच्यावर. चल जा. तेव्हा पिहू पळून जाते. आत्या हसूनच म्हणते की काय दिवस आले तुझ्यावर. नंदिनी, त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे हात करून होते आणि आज आज एकटी आहेस तू. तुझा नवरा, दीर, बहीण कुठे गेले ग? सगळे सांग ना कुठे गेले? नंदिनी म्हणते की तुम्ही विचारतात म्हणून सांगते. जीवा आणि मिथुन काका काही कामासाठी बाहेर गेले. पार्थ मीटिंगसाठी गेले आहे. काव्य अभ्यासासाठी बसली. बाबा बाहेर गेले आणि आई. तेव्हा आत्या म्हणते की तिच्या रूम मध्ये आहे आणि त्या रूम मधून तुला जायला मनाई आहे, हो की नाही? नंदिनी, तू ना या शिक्षाची सवयच करून घे बाई. काय आहे, रोज तुला असं भोगावं लागणार आहे. आणि तिथून जायला निघते. तेव्हा नंदिनी म्हणते की वसू आत्या, मी खूप ऐकून घेतलं तुमचं, आता माझंही थोडं ऐका ना. तेव्हा नंदिनी देवापुढचा अंगारा घेते आणि आत्याला देते. आत्या म्हणते काय ग हे? अच्छा, तुझी शिक्षा कमी व्हावी म्हणून पुडी देतेस का मला? यावर नंदिनी म्हणते की हा अंगारा आहे. हा आईशी बोलायला, त्यांच्या खोलीत जायला सुद्धा मनाई केली आहे मला. माझा राग आईवरती काढू नका. हा अंगारा द्याल त्यांना प्लीज? आत्या म्हणते की प्लीज म्हण. अंगारा द्यायला हवा आहे ना, तर प्लीज म्हणायचं म्हण. नंदिनी म्हणते की वसू आत्या प्लीज एवढा अंगारा नेऊन द्याल आईंना. तेव्हा आत्या म्हणते की हात जोडून अशी काय रोखून बघते माझ्याकडे? तुझे हात दगडाखाली असताना सुद्धा रोखून बघते? तुझ्या सासूवरती तुझे इतकंच प्रेम असेल ना, हात जोड आणि प्लीज म्हण. नंदिनी आत्या पुढे हात जोडून म्हणते की वसू आत्या प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज एवढा अंगारा आईना नेऊन द्याल? तेव्हा आत्या अंगारा घेऊन म्हणते की दॅट्स लाईक अ गुड गर्ल आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की रम्या आत्याला म्हणते की तुला गरज काय होती नंदिनीने दिलेल्या अंगाराची पुडी मामीपर्यंत पोचवायची? आत्या म्हणते की जाऊ दे ग रम्या, इतके हाल तिचे केले मी, थोडी मदत करावी. पण मदत करण्यापूर्वी तिला हात जोडून प्लीज म्हणायला लावले. रम्या खुश होऊनच बोलते की काय सांगते आई, खरंच? यावर आत्या म्हणते की म्हणजे काय, अशी आयती चालून आलेली संधी मी थोडी सोडणार आहे. आणि दोघे हसायला लागतात. रम्या म्हणते की का हात धुवून मागे लागले आहे तिच्या? खरं सांगू आई, तू तिची इतकी वाट लावली आहे ना, परत ती काय तुझ्या नादाला लागायला जाणार नाही. तेव्हा आत्या म्हणते की नाही रम्या, जखमी वाघीनं जास्त जोरात पंजा मारते. अगं त्या नंदिनीचा पंजा माझ्यापर्यंत पोचणारच होता. ती त्या दीपकच्या साथीदाराला शोधायला निघाली होती. पण नेमक्या ऐनवेळी त्याने सिम कार्ड तोडलं आणि संपर्क तुटला. आता काही झालं ना, तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही. पण तू मंजूला सांग की काव्यावरती पाळत ठेव. रम्या म्हणते की हो. यावर आत्या म्हणते की आता कुठलंही संकट आपल्या दिशेने यायला नको. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनीला रेखाताईचा फोन येतो. तेव्हा दोघी एकमेकांची खुशाली सांगतात. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमचा आवाज ठीक वाटत नाही आहे मला. काय झालं आहे? काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा रेखाताई रडूनच म्हणते की नंदिनी, माझ्या नंदेला बाळ झालं ग आणि ते बाळ जन्मताच काचेच्या पेटीत आहे आणि त्याचं वजन खूप कमी आहे आणि बाकी सुद्धा कॉम्प्लिकेशन आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की डॉक्टर काय म्हणतात?
तेव्हा रेखाताई म्हणते की डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितले आणि आम्ही तयार झालो. सर्जरी सुद्धा झाली, पण ती फेल झाली ग आणि परत काचेच्या पेटीत ठेवलं आहे बाळाला. पुढे 24 तास खूप महत्वाचे आहे असं सांगितले. मला खूप भीती वाटते म्हणून न राहता तुला फोन केला. बाळाला काही व्हायला नको ग. नंदिनी म्हणते की रेखाताई तुम्ही रडू नका. मला सांगा तुम्ही कुठे आहात? मी आता तिथे येते. रेखाताई म्हणते मी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा पत्ता सांगायला जाते तितक्या सँडी येतो आणि फोन कट करतो. रेखाताई चिडूनच सँडीला बोलते की माझा फोन का कट केला? सँडी बोलतो की कोणाशी बोलत होती तू? रेखाताई म्हणते की तुला काय करायचंय? आधी माझा फोन दे. माझा फोन घेतलास घेतलास आणि स्विच ऑफ का केलास? तेव्हा सँडी म्हणतो की हे हॉस्पिटल आहे ना, आपल्यामुळे दुसऱ्या पेशंटला त्रास व्हायला नको म्हणून काढून घेतला. रेखाताई बोलते की माझा फोन दे. सँडी म्हणतो की नाही देणार आणि तिथून निघून जातो. तेव्हा नंदिनी म्हणते की रेखाताईचा फोन स्विच ऑफ का येतोय? तेव्हा जीवा तिथे येतो आणि म्हणतो की नंदिनी, मिथून काका सोबत जाऊन गणपतीची मूर्ती बुक करून आलो. नंदिनी तू आज डिस्टर्ब का दिसते? नंदिनी म्हणते की आमच्या आनंद निवासच्या रेखाताई आहे ना, त्यांच्या नंदेचं बाळ खूप क्रिटिकल आहे. पेटीत ठेवलंय. आता मी त्यांच्याशीच बोलत होते. हॉस्पिटलचा पत्ता विचारत होते, पण त्यात फोन कट झाला. असं बोलता बोलता अचानक स्विच ऑफ झाला. आश्चर्य वाटतं आहे मला. जीवा बोलतं का अगं बॅटरी लो असेल म्हणून स्विच ऑफ झाला असेल. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? नंदिनी म्हणते की हो तसंही असू शकतं. उद्या मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटूनच येते बाळाला आणि त्याच्यासाठी प्रार्थना करेन. जीवा म्हणतो की तू डेफिनेटली प्रार्थना कर. पण आता ज्या ज्या मूर्ती रेडी झाल्या होत्या ना, त्या सगळ्या मूर्तीसमोर असा वाकून नमस्कार करून मी तुझ्यासाठी बाप्पाला प्रार्थना करून आलो. बाप्पा मला काहीतरी मार्ग दाखव. त्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी क्लू दे. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की काव्या म्हणते की काय क्लू मिळू शकतो त्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा. तेव्हा ती पार्थकडे बघते आणि बोलते की अहो काय मी काहीतरी बोलते देशमुख, महत्वाचं काहीतरी बोलते. यावर पार्थ म्हणतो की माझं सुद्धा महत्वाचं काम चालू आहे. काव्या म्हणते की त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा काहीतरी क्लू मिळू शकतो आपल्याला. पार्थ म्हणतो की विचार करावा लागेल, कारण की त्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनीने पाहिलंय, आपण त्याला ओळखलं नाही. काव्या म्हणते की करेक्ट, आणि त्यात त्याने त्याचे सिम कार्ड पण तोडलाय. त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रश्नच येत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की एक प्रश्न राहिलाय. वसू आत्या आपल्या खोलीबाहेर काय करत होत्या? आपलं बोलणं वसू आत्याने ऐकलं, त्यामुळे आपण त्या साथीदारापर्यंत पोहोचू शकलो नाही. असं असू शकेल का? तेव्हा काव्या विचार करून म्हणते की असू शकेल. तेव्हा काव्या म्हणते की त्यांचं सगळं लक्ष आहे आपल्या हालचालीकडे. तेव्हा काव्या नंदिनीला फोन करते. नंदिनी म्हणते की तुम्ही तुमच्या रूम मधून आणि आम्ही आमच्या रूम मधून का बोलतोय? तेव्हा काव्या म्हणते की अगं ताई, भिंतींना सुद्धा कान असतात. वसू आत्याने आपलं बोलणं कसं ऐकलं विसरलीस का तू? म्हणूनच बोलतोय. आपण असं तुम्ही सुद्धा एका कोपऱ्यात लपून बोला. तेव्हा ते दोघे एका कोपऱ्यात जातात. तेव्हा काव्या म्हणते की आपला प्लॅन ऑनच आहे, पॅटर्न चेंज करायचा आहे. तेव्हा पार्थ मध्येच बोलतो की डिवाइड अँड एक्झिक्यूट. जीवा म्हणतो की म्हणजे? यावर पार्थ म्हणतो की आपण वेगवेगळे होऊन शोध सुरू ठेवायचा, म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.